नवा पाठ बघूया, मानवी व्यवसाय. आपल्याला पहिला आणि दुसरा पॅरेग्राफ महत्त्वाचा नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिला आहे म्हणून आपण वाचून घेऊ. आणि ही माहिती, समोरची माहिती समजून घेण्यासाठी कामी पडणार आहे आपल्याला. चला तर मग सुरुवात करूया. मानव आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतो, हे आपल्याला माहीत आहे. आपल्या वर्गातील मुलांचे पालक कोणकोणती कामे करतात याची यादी आपण करूया. सुमनचे बाबा शेती करतात, तर प्रज्ञाची आई पापड कुरड्या बनवते. सुरेशच्या बाबांचे किराणा मालाचे दुकान आहे. किरणची आई बँकेत कामाला आहे. या विविध कामात काय फरक आहे? शेती करताना जमिनीची मशागत करणे, हवे असलेले बी पेरणे, खतपाणी घालणे या गोष्टी शेतकरी करतो. बी रुजणे, रोप वाढणे हे सर्व निसर्गातच होत असते. जमिनीच्या सुपीकतेनुसार शेतकरी वेगवेगळे उत्पादन मिळवते. या ठिकाणी बघा, जमिनीच्या सुपीकतेनुसार शेतकरी वेगवेगळ्या उत्पादन मिळवते. पापड कुरड्या बनवताना मात्र शेतातून मिळालेल्या उडीद गहू या धान्यावर प्रक्रिया करून आपण एक नवीन जास्त उपयोगी पदार्थ बनवतो. किराणा मालाच्या दुकानात कुठलेही उत्पादन होत नाही, मात्र पापड कुरड्यासारख्या पदार्थाची विक्री होते. शेती, पापड उद्योग, किराणा मालाची खरेदी विक्री यासारख्या व्यवसायांना लागणाऱ्या या या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाची व्यवस्था बँकेत होते. वर सांगितलेल्या व्यवसायातले फरक तुमच्या लक्षात आले असतील. या फरकाच्या आधारे मानवी व्यवसायाचे वर्गीकरण केले जाते. त्यांची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. प्राथमिक व्यवसाय. काही व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित असतात. निसर्गात असणाऱ्या गोष्टी माणूस गोळा करतो व वापरतो. अशा प्रकारच्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. निसर्गाशी संबंधित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. समोर बघूया. उदाहरणार्थ वनोत्पादन, मासेमारी, शेती, पशुपालन, खाणकाम, वनातील वस्तू गोळा करणे इत्यादी. प्राथमिक व्यवसायांची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या प्राथमिक व्यवसाय चालतात. या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो. द्वितीय व्यवसाय बघूया. प्राथमिक व्यवसायातून आपण विविध वस्तू मिळवतो. त्या वस्तूचा कच्चा माल म्हणून वापर करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून नव्या व अधिक उपयुक्त वस्तू तयार होतात. त्यांना पक्का माल म्हणतात. अशा प्रकारे कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याच्या निर्मिती व्यवसायाला द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करणे, ऊसाच्या रसापासून साखर तयार करणे यासारखे उद्योग. द्वितीय व्यवसायाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनाची उपयोगिता व मूल्य वाढते. हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. नाशवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जाते. या व्यवसायात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वस्तूंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर केले जाते. श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो. तृतीय व्यवसाय बघूया. काही व्यवसाय प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना पूरक असतात. साखर गूळ तयार करण्यासाठी शेतातला ऊस साखर कारखान्यात किंवा गुऱ्हाळात पोहोचवण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच तयार झालेली साखर गूळ किराणा मालाच्या दुकानात आणून विकण्याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळेच वाहतूक विक्री सेवा देणारे व्यवसाय अस्तित्वात येतात. टपाल दूरध्वनी सेवांचा वापर आपण संदेश वाहनासाठी करतो. दूरचित्रवाणी व रेडिओ यासारख्या सेवा मोठ्या प्रमाणावर माहिती प्रसारणासाठी उपयोगी पडतात. हत्यारांना धार लावणे, भांड्यांना कलही करणे यासारख्या सेवा आणि वरील सर्व सेवा प्राथमिक द्वितीय व्यवसायांना पूरक ठरतात. या सर्व पूरक ठरणाऱ्या व्यवसायांना तृतीय व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ वाहतूक, टपाल, बँक इत्यादी सेवा व्यवसाय. तृतीय व्यवसायाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. या व्यवसायात कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूंचे उत्पादन होत नाही. हे लक्षात राहू द्या. या व्यवसायात कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूचे उत्पादन होत नाही. या प्रकारच्या व्यवसायातून समाजाला सेवा पुरवल्या जातात. सेवांसाठी मोबदला द्यावा लागतो. याशिवाय काही सेवांना विशेष कौशल्य लागते. अशा सेवांचा समावेश चतुर्थ प्रकारच्या व्यवसायात केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक इत्यादी. व्यवसायाच्या वर्गीकरणाचे महत्त्व बघूया आपण. व्यवसायाच्या वर्गीकरणाचा उपयोग पुढील कारणासाठी होतो. अर्थशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या प्रदेशाची विकास पातळी मोजणे. हे लक्षात राहू द्या. अर्थशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या प्रदेशाची विकास पातळी मोजणे. प्रदेशाच्या विकासासाठी मनुष्यबळाच्या वापराचे नियोजन करणे. हे कारणे लक्षात राहू द्या. एखाद्या प्रदेशात द्वितीयक व तृतीयक व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले असतील तर त्याला विकसित म्हटले जाते. उदाहरणार्थ युरोप खंडाचा पश्चिम भाग. या उलट एखाद्या भागात प्राथमिक व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले असतील तर त्या भागाला विकसनशील म्हटले जाते. उदाहरणार्थ मध्य आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेश. हा शब्द लक्षात राहू द्या. विकसित आणि विकसनशील देश. मानवी व्यवसाय व नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. मानवाचे सर्व व्यवसाय हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात. शेती व्यवसाय प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यातच आढळतो, तर साखर उद्योग ऊस उत्पादन क्षेत्रात आढळतो. उदाहरणार्थ भारतात साखर उद्योग प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात दिसतो. हे लक्षात राहू द्या.
भारतात साखर उद्योग प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात दिसतो, तर खनिजांच्या विपुलतेमुळे झारखंड व छत्तीसगड भागात खाणकाम व्यवसाय प्रामुख्याने आढळतो. हे सुद्धा लक्षात राहू द्या. साधन संपत्तीच्या वापरामुळे, विशेषतः अतिवापरामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. शेतात सतत एकच पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होणे, रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे जमीन दूषित होणे, हे जमीन दूषित होण्याचे कारणे लक्षात राहू द्या. शेतात सतत एकच पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होणे, रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे जमीन दूषित होते, हे लक्षात राहू द्या. आपल्याला विचारले आहे. यासारख्या समस्या शेती व्यवसायात निर्माण होतात. कारखानदारीमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते. अति खाणकाम, अति जंगलतोड यामुळेही आजच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. रिकामी जागा बघूया. शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना रिकामी जागा व्यवसाय म्हणतात. कोणता व्यवसाय म्हणतात? प्राथमिक. ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला रिकामी जागा व्यवसाय म्हणतात. आपण बघितलं होतं. द्वितीय व्यवसाय म्हणतात. वाहतूक व संदेशवहन हे रिकामी जागा व्यवसायात येतात. तृतीय व्यवसायात येतात. वाहतूक व संदेशवहन हे तृतीय व्यवसायात येतात. जोड्या लावा. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय. लोह पोलाद, भांड्यांना कलही करणे, पशुपालन, शिक्षक हे चतुर्थ व्यवसायात येतात. आपण बघितलं होतं. या ठिकाणी हा पाठ संपतो. ह्या जोड्या लावायचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. हा पाठ इथेच संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.